विद्यार्थी मित्र हो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी या ठिकाणी रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षा दरवर्षी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत घेतली जाते. सदरची परीक्षा 24 डिसेंबर होणार होती. नास परीक्षेमुळं या ठिकाणी ती परीक्षा 1 डिसेंबरला घेतली जाणार आहे. या ठिकाणी संबंधित केंद्रावरती 1.5 ते 4.5 पेपर होणार आहे. सदरची प्रश्नपत्रिका कशी असते, स्वरूप काय असतं हे आपण पाहणार आहोत. यापूर्वी अभ्यासक्रम काय आहे हे सांगितलेलंच आहे. पुन्हा एकदा 4थीचं संपूर्ण पुस्तक, परंतु पहिलं 15वं आणि 16वं प्रकरण वगळून आणि 5वीचा भाग 1 म्हणजे प्रथम सत्राचा अभ्यासक्रम 20 गुण आव्हानात्मक असतात. दरवर्षी 20 गुण या ठिकाणी पर्याय निवडा असायचे, ते 10 गुण करण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीचं मूक प्रश्न असतं. 6 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. 7वा प्रश्न त्यातला ए 3 गुणांचा 17,560 सेकंदाचे तास, मिनिटे आणि सेकंदात रूपांतर करा. कन्व्हर्ट 17,560 सेकंद इंटू आवर्स, मिनिट्स अँड सेकंद. या ठिकाणी प्रथम या सेकंदाचे मिनिट आणि सेकंदात रूपांतर करायचं. 17,560 सेकंदाला 60 मिनिटानं भागलं तर आपल्याला मिनिटामध्ये रूपांतर होतं आहे. 175 साठी 60 दुनी 120, 175 म्हणून 120 गेल्यानंतर 55 उरत आहेत. या ठिकाणी पुन्हा 55 वरती वरचे 6 घटले, 556 झाले. 9654 म्हणजे 9चा भाग लागतोय, त्यामुळे 2च्या पुढे 9. 60 गुणिले 9 540, 556 मधून 540 गेले. 6 5 मधून 4 गेला 1, 5 5 गेले 0, 16 उरले. वरचे घेतले 0. 160 आहेत, 2चा भाग लागला 29च्या पुढं. 60 दुनी 120, 166 मधून 120 गेले. 6 या ठिकाणी 6 म्हणून 0 गेले 6, 5 म्हणून 4 गेला 1 आणि हे वरचे 0 घेतले ते 160. 60 दुनी 120, 160 म्हणून 120 गेले, 40 उरले. बाकी उरलेले आहे ती सेकंदाचे आहे, 40 सेकंद आणि 292 मिनिटे. आता आपल्याला 40 सेकंद उपलब्ध आहेत, पण 292 मिनिटाचे पुन्हा तास करण्यासाठी 60 मिनिटाचा 1 तास, म्हणून या ठिकाणी 292ला 60 भागलेला आहे. 60 4ला गुणल्यानंतर 240 होते, पण 60 5ला गुणल्यानंतर 300 होते. 292च्या पुढे जाते, त्यामुळे 60 गुणले 4 240. 292 मधून 240 गेले, 2 तासास 9 4 गेले, 2 5 उरले. हे 52 सेकंद आहेत. 52 मिनिटे आहेत, कारण तास करायचे आहेत. इथं आपण 17,500 सेकंदाचे मिनिटे केले आहेत. 60 मिनिटानं भागल्यानंतर बाकी या ठिकाणी 40 उरते, 40 सेकंद. इथं मिनिटाचे तास करताना बाकी मिनिटच उरणार आहे त्या ठिकाणी. त्यामुळे 4 तास 52 सेकंद आणि 40 सेकंद, 52 मिनिटे आणि 40 सेकंद. पुन्हा एकदा 17,560 सेकंदाचे 4 तास 52 मिनिटे आणि 40 सेकंद आहेत. ओके. त्यानंतर एका टेम्पोमध्ये आंब्याच्या 205 पेट्या आहेत. प्रत्येक पेटीत 48 आंबे आहेत. तर त्या टेम्पोमध्ये किती आंबे आहेत? ए व्हॅन कॅरीज 250 कॅरेट्स ऑफ मँगोज. इफ ईच कॅरेट कंटेन्स 48 मँगोज, हाऊ मेनी मँगोज आर देअर इन द फॅन? आता या ठिकाणी आंब्यांची एकूण संख्या 205 पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत 48 आंबे आहेत. त्यामुळं 205 गुणिले 48, त्यामुळे 205 गुणिले 48, 8 पंचे 40ला 0 हाचे आले, 4 8 0 0, 4 8 दुने 1640. इथं फुली दशकानं गुणायचं आहे. 4 पंचे 20ला 0 हाचे आले, 2 4 0 0 आणि 2, 4 दुनी 8. या ठिकाणी 0 4 6 2 8, 8 आणि 2 10, 10,840. शून्य 404 6 2 8, 8 आणि 1 9, 9,840 आंबे. म्हणजे एकूण आंब्यांची संख्या 9,840. सोडवा. या ठिकाणी सॉल्व.
24.75 गुणिले 2.5 भागिले 12.5 भागिले 50 गुणिले कंसात आहे 15/13 भागिले 75/52. या 24.25 गुणिले 2.5 तसं ठेवलेलं आहे भागिले 12.5 भागिले 50 तसंच. इथं मात्र 12 भागिलेचे गुणिले केले. 15/13 भागिलेचे गुणिले 52/75. त्यामुळे 13 न 52ला भागलं 13 एके 13 चौक 52 4 आणि 5 एके 5. सो सारे 13 एके 13 13 चौक 52 आणि 15 एके 15 15 पाची 75. म्हणजे या ठिकाणी पुन्हा डावीकडला भाग आहे तसा 24.25 गुणिले 2.5 भागिले या ठिकाणी 12.5. या ठिकाणी 12.5 भागिले 50 हे जे इथं 1.5 इथं 1/1/5 उपलब्ध झालेला आहे. हा 4/5 इथे घेतलेला आहे. परंतु 12.5 भागिले 50 यापासून 1/4 कसं मिळाले तर 12.5 म्हणजे 125 भागिले 10 सुटे दशक. ठीक आहे. आणि भागिले 50 आहे ते उलटून 1/50. 5 दुनी 10 25 पाचा 125. 25 न 50ला 25 एके 25 25 दुनी 50 वरती 1 गुणिले 1 1 आणि 2 2 4 म्हणून 1/4 आहे. ओके. आणि हे पुढचं सोडून पुढचा कोण सोडून 4/5. त्यानंतर या ठिकाणी या दोघाचा गुणाकार 60.625. 25 पाचा 125ला 5 हाचे आले 12. 25 दुनी 50 न 12 62ला 2 हाचे आले 6. 25 चौक 100 100. परत पहा 25 पाचा 125ला 5 हाचे आले 12. 25 दुनी 50 न 12 62ला 2 हाचे आले 6. 25 चौक 100 आणि 6 106ला 6 हाचे आले 10. 25 दुनी 50 न 60 60,625. दशांशनं 1 2 3 संख्या झाल्यानंतर चौथ्या ठिकाणी 60.625 आणि हे भागिले 1.5. आता भागिलेचं गुणिले होणार 5/1 होणार आहे. ओके. त्यामुळं 60.625 गुणिले 5. 5 5 25ला 5 हाचे आले 2. 5 2 10 2 12 2 हाचे आले 1. 5 31 1 31ला 1 हाचे आले 3. 5 0 0 3 3 5 31 303.125. 1 2 3 चौथ्या ठिकाणी आहे 303.125. 4 गुणांचा प्रश्न आहे. हे सोडवलेलं उदाहरणाचं उत्तर आहे. पुन्हा एकदा पहा. या ठिकाणी 24.25 गुणिले 2.5 हा गुणाकार इथं 60.625 केलेला आहे भागिले 12.5 भागिले 50 हे आता 1/4 आपण मिळवलेलं आहे पाहिलं. त्यानंतर पुढं 15/13 भागिले गुणिले 52/75. 13 चौक 52 15 पाचे 75 4/5 इथं 4/5 आहे. 4ला 4 गेल्यानंतर 1/5 आलेला आहे. त्यानंतर हे भागिले आहे भागिलेचं गुणिले केलं आणि 60.625ला 5 न गुणल्यानंतर 303.125 आलेला आहे. ओके. 13/6 13/5 ते 8/3 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहा. राईट द फ्रॅक्शन्स इन द डिसेंडिंग ऑर्डर. 15/7 आता हे छेद 5 आणि 3 ह्या 5 आणि 3 न 15/7च्या अंशाला छेदाला गुणले 5 गुणले 3 5 गुणले 3. 13/5ला 7 आणि 3 न गुणले वरती खाली आणि 8/3ला 7 आणि 5 न गुणलेलं आहे. या ठिकाणी छेद सारखा करण्यासाठी पाहिजे का 15 7 105 7 1 21 5 105 7 1 21 5 105 वरती 15 गुणले 3 5 गुणले 3 15 गुणले 15 225/105. इथं 7 1 21 गुणले 13 21 3 63ला 3 हाचेले 6 21 1 21 6 27 273/105. इथं 58 गुणले 5 7 5 35 8 280/105. आता छेद समान असताना जो अंश मोठा तो मोठा 225 या ठिकाणी आहे. इथं 273 इथं 280. 280 सर्वात मोठा अंश आहे म्हणजे 8/3. त्यानंतर 273 13/5 आणि सर्वात लहान 225. त्यामुळे 8/13 13/5 आणि 15/7 असा या ठिकाणी उत्तरता क्रम आहे. ओके. या ठिकाणी इथं कोन मापकाचा उपयोग न करता 135 अंश मापाचा कोन काढा. या ठिकाणी ड्रॉ अँड नेम 135 अँगल विदाउट हेल्प ऑफ प्रोट्रॅक्टर.
या ठिकाणी प्रथमतः ए बी ही रेषा काढलेली आहे आणि बी या ठिकाणी बरोबर या ठिकाणी ए बी बिंदूपासून वर्तुळ कंपासनं दोन्ही बाजूला खुणा केलेत. पहिली खूण केंद्र घेऊन इथं चाप मारलेला आहे, दुसरी खूण केंद्र घेऊन इथं चाप मारलेला आहे, जोडलेला आहे. म्हणजे या ठिकाणी लंब काढण्याची पद्धत आहे. बी सी हा लंब काढलेला आहे ए बीला. तो कसा काढला? पुन्हा एकदा वर्तुळ कंपासमध्ये विशिष्ट अंतर घेऊन बी केंद्र घेतला, त्या रेषेवरचा उजव्या बाजूला ज्या अंतरानं खूण केल्या त्याच अंतरानं डाव्या बाजूला खूण केलं आहे. थोडंसं अंतर वाढवलं वर्तुळ कंपासमधलं किंवा तेवढंच ठेवलं, थोडंसं वाढवलं. पहिली खूण केंद्र घेऊन हा चाप मारला आहे, दुसरी खूण केंद्र घेऊन तेच अंतर आत्ता काढल्या कंसाला छेदणारा चाप मारला आहे. हा छेदनबिंदू आणि बी जोडून वाढवलेत, हा 90 मापाचा. पुन्हा आपल्याला हा कोन दुभागला आहे. हा कोन आहे तो दुभागला आहे. म्हणजे तो कसा दुभागला आहे? तर दुभागला म्हणजे 45 मापाचा होणार. साहजिकच हा 90 आणि हा 45 म्हणजे बरोबर 135 मापाचा होणारच. या ठिकाणी वर्तुळ कंपासमध्ये विशिष्ट अंतर घेऊन बी केंद्र घेऊन दोन्ही भुजावरती खुणा केलेत. ही खूण आणि ही खूण. ओके. त्यानंतर थोडंसं अंतर वाढवलं. पहिली खूण केंद्र घेऊन हा चाप मारला आहे, दुसरी खूण केंद्र घेऊन हा केंद्र घेऊन पहिल्या कंसाला छेदणारा चाप मारला आहे. हा छेदनबिंदू आणि बी आणि डी जोडून वाढवलेत. त्यामुळे डी बी ए हा कोन 135 अंशाचा आहे. कोन ए बी डी बरोबर ए बी सी अधिक सी बी डी, ए बी सी अधिक सी बी डी 90 अधिक 45 135. ओके. 3 गुणांचा प्रश्न आहे. तुम्ही काढा, तुम्हाला या वर्णनानुसार येणारच. या ठिकाणी व्हिडिओ लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनच्या पुढे क्लिक करा आणि या ठिकाणी आपल्या मित्रांनाही पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. यातील उर्वरित व्हिडिओ प्रश्न जे आहेत ते पुढील व्हिडिओमध्ये लगेचच घेत आहोत. धन्यवाद.